नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण शिकलेले आहोत प्रमंडळ पुस्तिका संदर्भात शिकलेले आहोत आणि आपण व्यावसायिक संदेशवहनाचे प्रकार शिकत आलेले आहोत। व्यावसायिक संदेशवहनाचा पहिला प्रकार आपण कालच्या तासिकेमध्ये शिकलो आहे, प्रमंडळ पुस्तिका। पहिला प्रकार आहे प्रमंडळ पुस्तिका। आपण प्रमंडळ पुस्तिकेचे काल उद्दिष्टे शिकलेले आहोत। आता आपण शिकूया प्रमंडळ पुस्तिकेचे फायदे। प्रमंडळ पुस्तिकेचे फायदे, प्रमंडळ म्हणजे आपलं काय म्हणता येईल, त्याला व्यवसाय असे म्हणता येईल प्रमंडळालाच। तर त्याचे फायदे बघा की प्रमंडळ पुस्तिकेचे आपल्या व्यवसायात कोणते फायदे होतात। पहिला फायदा आहे प्रमंडळाचे प्रभावी संचालन। प्रमंडळ पुस्तिकेमुळे प्रमंडळाचे प्रभावी संचालन करण्यात मदत होते, कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमंडळाविषयी प्राथमिक माहिती व पुस्तिकेतूनच म्हणजेच या पुस्तिकेतूनच त्याला मिळत असते। पहिला फायदा आहे प्रमंडळाचे प्रभावी संचालन। जर एखाद्या व्यवसायाने, एखाद्या प्रमंडळाने संबंधित आपल्या व्यवसायाची जर एखादी प्रमंडळ पुस्तिका तयार केली, तर त्या प्रमंडळ पुस्तिकेद्वारा आपल्याला जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती कर्मचाऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचविता येतो, म्हणजेच प्रभावी संचालन करण्यासुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो। दुसरा आहे बेशिस्तीचा अभाव। प्रमंडळ पुस्तिकेमुळे सर्व कर्मचारी शिस्तीचे पालन करतात, कारण या पुस्तिकेत प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमंडळाचे नियम व शिस्तभंगाबद्दलची कार्यवाहीची जाणीव असते, त्यामुळे कर्मचारी शिस्तीत राहतात। जर एखाद्या व्यवसायाने, एखाद्या प्रमंडळाने स्वतःची एखादी माहिती पुस्तिका म्हणतो आपण त्याला, जर ती प्रकाशित केली तर त्या पुस्तिकेमध्ये जे काही व्यवसायासंदर्भात नियम आहेत, शिस्त आहेत, ज्या काही अटी शर्ती आहेत, त्या सर्व अटी शर्ती त्या आपण पुस्तकात छापत असतो आहे। आणि जर आपण त्या सर्व अटी शर्ती पालन करून त्यांना आपले काम करावे लागतात। यामुळे शिस्तीच्या कार्यात सुद्धा बदल घडून येते। बेशिस्तीचा अभाव दिसून येतो आहे, त्याच्यात शिस्तपणा दिसून येतो आहे, बेशिस्तीचा अभाव दिसून येतो आहे। तिसरा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे सहकार्य। तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो, कर्मचाऱ्यांचे सहकार्य। प्रमंडळ पुस्तिकेमुळे कर्मचाऱ्यांचा प्रमंडळांना संपूर्ण सहकार्य प्राप्त होते, कारण या पुस्तिकेत चांगल्या दर्जेदार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढतीची संधी, बक्षिसे, बदलीची कल्पना असल्यामुळे प्रत्येक कर्मचारी ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात। कर्मचाऱ्यांचे सहकार्य। प्रमंडळ पुस्तिकेमुळे जे कर्मचारी असतात प्रमंडळात काम करणारे, तर त्या कर्मचाऱ्यांना त्या प्रमंडळाविषयी, त्या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती प्राप्त होते, कारण त्या पुस्तिकेत चांगल्या दर्जेदार आणि चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर बढतीची संधी, बक्षिसे, बदलीची कल्पना आपण जर छापत आहोत आणि त्या जर कल्पना किंवा जे काही विचार आहेत आपण ते जर त्या पुस्तिकेत छापत आहोत किंवा लिहित आहोत आणि ती संपूर्ण माहिती जर आपण कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविली, तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना माहिती होत आहे त्या प्रमंडळाविषयी, त्या व्यवसायासंबंधी, आणि ते चांगल्या प्रकारे कार्य करून बक्षिसे किंवा बदली या संदर्भासाठी ते इच्छुक असतात। प्रमोशन आपण म्हणतो त्याला, बढती, बदली, बक्षिसे, आणि ते चांगल्या प्रकारे कार्य करण्यास प्रयत्नशील असतात। नंतरचा मुद्दा आहे औद्योगिक शांतता। प्रमंडळ पुस्तिकेमुळे औद्योगिक शांतता टिकून राहते, कारण या असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यास मदत होते, त्यामुळे औद्योगिक शांतता पण टिकून राहते। नंतरचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांमध्ये मधुर संबंध। कर्मचाऱ्यांमध्ये मधुर संबंध। प्रमंडळ पुस्तिकेत प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी संबंध कसे राहावेत हे स्पष्टपणे नमूद असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या महत्त्वाबद्दल जाणीव असते, त्यामुळे काम करताना मिळून मिसळून सलोख्याचे सामूहिक कार्य करीत असतात। याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतो आहे त्या प्रमंडळ पुस्तिकेद्वारा। प्रमंडळ पुस्तिकेमध्ये आपण जे काही नियम, अटी शर्ती लिहितो आहे आणि त्या
अंतर्गत कर्मचाऱ्यांपर्यंत किंवा बहिर्गत कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे, तर कर्मचाऱ्यांच्या कार्यकौशल्यात वाढ होते, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि त्याचा अनुकूल प्रभाव हा त्या व्यवसायावर, त्या प्रमंडळावर दिसून येतो. प्रमंडळ पुस्तिकेमुळेच जे काही कर्मचारी आहेत, म्हणजेच त्या व्यवसायात काम करणारे कर्मचारी किंवा बाहेरच्या व्यवसायात काम करणारे कर्मचारी यांच्यात सलोख्यांचे संबंधसुद्धा त्या प्रमंडळ पुस्तिकेमुळे आपल्याला प्रस्थापित करता येतो आणि ते चांगल्या मिळून मिसळून चांगल्या प्रकारे सलोख्यांचे संबंध ठेवून ते कार्य करत असतात. दुसरा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो घरगुती नियतकालिक, हाऊस जर्नल. घरगुती नियतकालिक आपल्या संस्थेविषयीची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने व्यावसायिक संस्था, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, प्रमंडळे इत्यादी नेहमी विविध प्रकारची नियतकालिके प्रकाशित करत असतात. संस्थेचे कार्य, उद्देश, सामाजिक पोहोचविण्यासाठी ही संस्था नियतकालिके प्रकाशित करतात. नियतकालिके म्हणजे जर्नल्स, जी छोटीशी बुक्स असतो आहे आणि आपण ती वाचनालयात साधारणपणे बघतो आणि ती असतेच. त्या जर्नल्सद्वारे, त्या नियतकालिकेद्वारे आपल्याला खूप काही शिकायला भेटतो आहे. आणि जर एखाद्या प्रमंडळाने किंवा एखाद्या व्यवसायाने घरगुती नियतकालिक म्हणजेच प्रत्येक जो नियतकालिक जो जर्नल्स असतो आहे तो घराघरांपर्यंत पोहोचवित असेल आणि त्या जर्नल्समध्ये जे काही माहिती आहे, जसे की व्यवसायाशी संबंधित ज्या काही संस्था आहेत, सरकारच्या ज्या काही संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, प्रमंडळे म्हणजे व्यवसाय आहे, इत्यादी संबंधीची जर माहिती त्या पुस्तकात, त्या नियतकालिकेत प्रकाशित करून घराघरांपर्यंत पोहोचवित आहे, तर त्या सर्व व्यवसायाची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत, प्रत्येक दारापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू शकते. त्याचप्रमाणे संस्थेची भविष्यकालीन योजना, वर्तमान व भविष्यातील उत्पादन व सेवा, संस्थेचे लक्ष व दृष्टिकोन इत्यादी बदल संस्थेच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी अशा नियतकालिके उपयुक्त ठरतात. संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, हितचिंतक इत्यादींना संस्थेविषयी माहिती असणे खूप आवश्यक असते. यासाठी नियतकालिके हे खूप उपयुक्त माध्यम आहे आणि खूप महत्त्वाचा माध्यम आहे, खूप महत्त्वाचा नियतकालिका आहे, खूप महत्त्वाचा जर्नल्स आहे. या जर्नल्सद्वारे, या नियतकालिकेद्वारे आपल्याला व्यवसायासंदर्भाचा किंवा व्यवसायासंबंधीचा जो काही प्रचार प्रसार आहे तो खूप झपाट्याने आपल्याला प्रसारित करता येतो आहे. खूप झपाट्याने ग्राहकांपर्यंत आपण एखाद्या वस्तूची माहिती पोहोचवू शकतो आहे आणि अशी व्यवस्था व्यवसायाने करणे खूप आवश्यक आहे त्या नियतकालिकेची. नंतर बघा घरगुती नियतकालिकेची काही वैशिष्ट्ये आहेत ते बघा. संस्थेविषयी माहिती, नियतकालिक असते घरगुती, तर त्या नियतकालिकेमध्ये जे काही व्यवसायासंबंधीची जी काही माहिती आहे ती आपल्याला, संस्थेविषयीची माहिती म्हणा, ती आपल्याला त्या नियतकालिकेद्वारा प्रकाशित केली जाऊ शकते. नंतर आहे नियमितता. घरगुती नियतकालिके ठराविक कालावधीनंतर नियमित स्वरूपात प्रकाशित केली जातात. नंतर आहे परिवर्तनाबद्दल माहिती. व्यावसायिक धोरणात जे काही बदल घडून आलेले आहेत किंवा आपल्याला जे काही बदल घडून आणवायचे आहेत, उत्पादन तंत्राबद्दल जे काही बदल घडवायचे आहेत, उत्पादनाच्या स्वरूपात होणारा जो काही बदल आहे इत्यादी संबंधीची माहिती आपण त्या नियतकालिकेद्वारा प्रकाशित करून ग्राहकांपर्यंत किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. नंतरचा मुद्दा आहे ऐच्छिक. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो ऐच्छिक. घरगुती नियतकालिके नियमित प्रकाशित करणे कायद्याने बंधनकारक नसून ते ऐच्छिक आहे. जे काही आपण घरगुती नियतकालिके प्रकाशित करतो आहे ते कायद्याने बंधनकारक नाही आहे की तुम्ही घरगुती नियतकालिके प्रकाशित कराच, हा बंधनकारक नाही आहे, तो ऐच्छिक आहे. एखादी संस्था, एखादा व्यवसाय तो नियतकालिक प्रकाशित करू शकतो किंवा करू शकत नाही, तो ऐच्छिक आहे, कंपल्सरी नाही किंवा आवश्यक नाही. परंतु संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ करण्याच्या दृष्टीने असे नियतकालिके प्रकाशित आहे. परंतु संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ करण्याच्या दृष्टीने असे नियतकालिके प्रकाशित करणे व्यवसायाच्या दृष्टीने योग्य ठरते. परंतु जर व्यवसायाला आपला विकास झपाट्याने करावायचा असेल, आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यायची असेल, आपल्या व्यवसायासंदर्भात माहिती खूप
जलद गतीने प्रकाशित करायची असेल तर तो घरगुती नियतकालिकेमध्ये प्रकाशित करून जे काही व्यवसायासंदर्भात जे काही माहिती आहे, नियम उत्पादनात वाढ होऊ शकतो आहे. नंतर आहे सहकार्याची भावना जागृत करणे. नियतकालिकेच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकीची भावना जागृत करून त्यांच्याकडून संस्थेच्या कार्यात सहकार्याची भावनासुद्धा जागृत केली जाते. हे झाले विद्यार्थ्यांनो घरगुती नियतकालिकेचे वैशिष्ट्ये. आता शिकूया आपण घरगुती नियतकालिकेचे फायदे, की घरगुती नियतकालिके प्रकाशित केल्याने कर्मचाऱ्याला कोणते फायदे होतात किंवा त्या व्यावसायिकाला कोणते फायदे होतात. तर पहिला फायदा आहे त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ. प्रतिष्ठेत वाढ. संस्थेचे कर्मचारी हे संस्थेचे अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक असतात. नियतकालिकेत संस्थेत काम करणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांबद्दल थोडक्यात माहिती असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपला नाव नियतकालिकेत असल्याने, म्हणजेच जो काही कर्मचाऱ्यांचं जो नाव आहे आणि त्याचा नाव जर त्या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे असे जर त्याला समजले तर तो त्या संस्थेच्या प्रती त्याला अभिमान वाटतो व त्यांच्या संस्थेच्या प्रती निष्ठा कायम राहते. म्हणजेच त्याच्या प्रतिष्ठेत वाढ होते. जर संस्थेचे जे काही कर्मचारी आहेत हे ते संस्थेचे अविभाज्य हे एक महत्त्वपूर्ण घटक असतात. नियतकालिकेत जर संस्थेत जे काम करणारे कर्मचारी आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांचे नाव जर त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झालं असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्याबद्दल जे काही चांगले गुण आहेत ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतात आणि असे केल्याने काय होते, कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होते. नंतरचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन. दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन. नियतकालिकेमध्ये संस्थेचे ध्येय, धोरण, योजना, नियम इत्यादीबद्दल सविस्तर माहिती प्रकाशित झाल्याने कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शनात वाढ होते आणि त्यांचे मार्गदर्शन होते. नंतर आहे सहकार्यात वाढ. प्रमाणे श्रमिकांच्या कल्याणकारी योजना, बोनस, पदोन्नती, बढती, बदली इत्यादीबद्दलची माहिती आपण त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित करतो. त्यामुळे संस्थेचे उद्दिष्टे प्राप्त करण्यात सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य प्राप्त होते. म्हणजेच जे काही प्रमंडळाचे जे काही व्यावसायिकांचे जे काही उद्दिष्टे आहेत तो एकच व्यावसायिक तो उद्दिष्ट साध्य करू शकत नाही, तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व्यावसायिकांचे उद्दिष्टे आपल्याला साध्य करता येतो. म्हणजेच कोणते उद्दिष्ट आहे, जसे की एखाद्या कर्मचाऱ्यांचे बोनस आहे, बढती आहे, बदली आहे, पदोन्नती आहे इत्यादीबद्दलची माहिती जर आपण त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित करू तर असे केल्याने काय होईल की त्या प्रमंडळाचा किंवा त्या व्यावसायिकांच्या सहकार्यात वाढ होईल, त्यांचे सहकार्य प्राप्त होईल. नंतर आहे सलोख्याचे वातावरण. नियतकालिकेच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदारी त्यांचे संस्थेत स्थान, त्यांची भूमिका स्पष्ट केली जाते. त्यामुळे संस्थेत सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होते. नियतकालिकेच्या माध्यमाने जर आपण कर्मचाऱ्यांचे जे काही अधिकार आहेत, जे काही कर्तव्य आहेत, जे काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या संस्थेचे जे काही नियतकालिके प्रकाशित होतात तर त्या कर्मचाऱ्यांची जी काही भूमिका आहे त्या प्रमंडळाविषयी, त्या व्यवसायासंदर्भात, तर ती भूमिका आपण त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित करू तर त्यामुळे काय होईल की संस्थेचे आणि कर्मचाऱ्यांमध्ये जे काही संबंध आहेत ते सलोख्याचे राहील आणि त्यांच्यात वातावरण नेहमी अनुकूल राहील. नंतर आहे पुढाकार घेण्याची तयारी. नियतकालिकेत कर्मचाऱ्यांचे कार्य, वेतन, बोनस, पारितोषिके, प्रशिक्षण, पदोन्नती व पदावनती इत्यादीबद्दल स्पष्ट सूचना असल्यामुळे कर्मचारी प्रत्येक नवीन कार्य करण्यास पुढाकार घेतो आहे. म्हणजे आपण कर्मचाऱ्यांचे जे काही विचार आहेत त्या नियतकालिकेमध्ये आपण जर प्रकाशित करू, जसे की त्यांचे कार्य आहे, त्यांचे संदर्भाची माहिती आहे, बोनस जे काही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत, पारितोषिके, प्रशिक्षण, पदोन्नती व पदोन्नती इत्यादीबद्दलची माहिती जर आपण त्या घरगुती नियतकालिकेमध्ये प्रकाशित करू तर त्यामुळे काय होईल की जे कर्मचारी आहेत तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये कार्य करण्याचा पुढाकार घेण्याची कार्यक्षमता वाढेल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. नंतर उत्पादकतेत वाढ. पदोन्नती, बक्षिसे इत्यादीबद्दल माहिती मिळाल्याने कर्मचारी जास्तीत जास्त व पूर्ण कार्यक्षमतेने सामुग्रीचे अपव्यय न करता काम करतात. त्यामुळे संस्थेच्या उत्पादकतेत वाढ होईलच. कारण
आपण जर कर्मचाऱ्यांना बक्षिसे दिले, पदोन्नती दिली इत्यादी संदर्भात आपण जर ती जी काही माहिती आहे तर ती आपण घरगुती नियतकालिकेमध्ये प्रकाशित केल्याने काय होईल की त्या व्यवसायासंदर्भात लोकांमध्ये, ग्राहकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. अशाच प्रकारे जर कर्मचाऱ्यांना जे काही आपण पदोन्नती देतो आहे, बक्षिसे देतो आहे इत्यादी संदर्भाची माहिती आपण त्या नियतकालिकेमध्ये प्रकाशित केल्याने काय होईल की कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, सामग्रीचा अपव्यय न करता त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि जर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर संस्थेच्या उत्पादकतेतसुद्धा आपोआप वाढ होईल. नंतरचा मुद्दा आहे सामाजिक कार्य. सामाजिक कार्य नियतकालिकेच्या माध्यमाने संस्था समाजातील काय करत आहे, या संस्थेमुळे समाजाला कोणते फायदे होत आहेत, संस्था सरकारी नियमाचे पालन करून कार्य करत असून संस्था नियमित कर व त्या दरांचे कशा प्रकारे व किती शोधन करत आहे याबद्दलची माहितीसुद्धा प्रकाशित केली जाते. त्यामुळे समाजाचे सहकार्यसुद्धा संस्थेला प्राप्त संस्था समाजासाठी काय करत आहे या संदर्भात माहिती तिथे प्रकाशित करणे आवश्यक आहे. त्या संस्थेमुळे समाजाला फायदा होतो किंवा नाही, ती संस्था सरकारी नियमाचे पालन करत आहे किंवा नाही, ती संस्था किंवा प्रमंडळ किंवा व्यवसाय सरकारी दरांचे कशा प्रकारे तो वापर करत आहे, सरकारी दराप्रमाणे त्या वस्तूची विक्री करत आहे किंवा नाही इत्यादी संदर्भात जर आपण माहिती त्या घरगुती नियतकालिकेमध्ये प्रकाशित करू आणि ती माहिती जर ग्राहकांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत असेल, समाजांपर्यंत पोहोचत असेल तर त्या संस्थेविषयी समाजांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल, सामाजिक भावना निर्माण होईल आणि संस्थेला त्याचा लाभसुद्धा होईल. नंतर आहे संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ. नियतकालिकेमुळे संस्थेविषयी लोकांमध्ये चांगले मत निर्माण होते, त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ ही आपोआपच घडून येते, आपोआपच वाढताना दिसतो आहे. कारण नियतकालिकेमुळे जे काही संस्थेविषयी जे काही मतं आहेत हे लोकांपर्यंत आपण त्या नियतकालिकेद्वारा पोहोचवू शकतो. चांगले मतं जर पोहोचवला तर काय होईल, समाजामध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, ग्राहकांपर्यंत त्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तर आपण इथंच थांबूया विद्यार्थ्यांना. आपण जो काय दुसरा मुद्दा घेतलेला आहे घरगुती नियतकालिक, हा जो मुद्दा आहे हा व्यावसायिक संघटनेचा जो प्रकार आहे या संघटनेचा हा दुसरा प्रकार आहे. आपण कालच्या तासिकेत व्यावसायिक संघटनेच्या प्रकारापैकी एक प्रकार बघितलेले आहेत, तो म्हणजे प्रमंडळ पुस्तिका. आज आपण दुसरा प्रकार बघितलेले आहेत घरगुती नियतकालिक. त्याच्यात घरगुती नियतकालिकेचे वैशिष्ट्ये आणि घरगुती नियतकालिकेचे फायदेसुद्धा बघितलेले आहेत. याचा नंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.